बीड जिल्ह्यातून सगळ्यात महत्वाची बातमी येत आहे ती म्हणजे एका तलाठ्यानं एक अधिकारी आहे, मोठा अधिकारी, तलाठी अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यानं स्वतःला गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. याचं कारण सांगण्यात येत आहे. भरपूर चुकीचं किंवा एक प्रकारचं वाईट कारण जे तलाट्याच्या आत्महत्येच्या पाठीमागं लपलेलं आहे. पण ते नेमकं कारण काय आहे आणि असं काय झालं की लग्नाच्या 12 दिवसाच्या आतमध्येच तलाट्याला आपलं जीवन संपवावं लागलं. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, तलाट्याचं नाव काय आहे, तलाट्याचं गाव कोणतं आहे, तलाट्याचं नेमकं असं काय झालं, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचं आहे. तर बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाई तालुका जो आहे त्या तालुक्यामध्ये गणेश कोळी नावाचा एक तरुण राहत होता. या तरुणाचं 12 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याच्या आधी सुद्धा तरुणानं इतकं कष्ट केलं, इतकं स्वतःच्या सगळं आयुष्य पणाला लावलं, अभ्यास केला आणि 28-29 वर्षी तो अधिकारी बनला आणि अधिकारी बनल्यानंतर त्याला एक चांगलं स्थळ आलं, त्याला मुलगी पसंत झाली आणि त्यानं लग्न केलं. 12 दिवसामध्ये त्या मुलीचं एवढं भयंकर प्रकरण उघडं पडलं की त्या तलाठ्यानं थेट स्वतःचं जीवन संपवलंय. जी घरच्यांची जी काही रिपोर्ट आहे किंवा घरच्यांनी जी त्याच्या तलाट्याच्या माहिती दिली, गणेश कोळींच्या घरच्यांनी जी काही माहिती दिली त्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आमची जी काही नवी सून होती किंवा गणेशची जी काही बायको आम्ही करून आणली होती 12 दिवसापूर्वी, तर आम्ही ज्यावेळेस देवाला गेलो होतो, म्हणजे लग्न झाल्यानंतर देवाला जाण्याची प्रथा ही असते प्रत्येकाकडे, तर ज्यावेळेस देवाला गेलो होतो त्याच वेळेस आम्हाला समजलं होतं की ही मुलगी काही बरोबर नाही, तिचं वेगळंच काहीतरी चालू आहे, मोबाईल मध्ये ती कुणाला तरी बोलते आहे, अशा प्रकारचं तलाट्याच्या घरच्यांनी म्हणजेच गणेश कोळीच्या घरच्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर गणेश कोळीला सुद्धा याच्यावर बायकोवर संशय निर्माण झाला आणि त्यानंतर जो आहे ती बायको जी आहे त्यानंतर सत्यनारायण झाल्याच्या नंतर किंवा घरी आल्याच्या नंतर ती म्हणाली की माझं लग्न जे आहे ते मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, कुठेही मला या लग्नाबद्दल त्यांनी कळवलं नव्हतं किंवा माझी परवानगी या लग्नाला घेतलेली नाही घरच्यांनी आणि त्याच्यामुळे माझं प्रेम जे आहे ते एका दुसऱ्या मुलावर आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत कधीही राहणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार आहे, असं म्हणून ती जी आहे ती अंबाजोगाईला निघून गेली. अंबाजोगाईला एका रूम मध्ये तीच राहत होती आणि त्या ठिकाणी गणेश कोळी नावाचा तरुण सुद्धा त्या रूम मध्ये तिला शोधायला किंवा तिला आणायला गेला, तिच्याकडे गेला. नेमकं असं काय झालंय, कशामुळे ती गेली, हे सगळं विचारण्यासाठी पुन्हा एकदा गणेश कोळी त्या रूम मध्ये गेला. मात्र त्या ठिकाणी तिथं होती, त्याच्यासोबत बरेच भांडणं झाले. भांडणं झाल्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलाही तिचा जे आहे ती जबाब माफी मागण्याचा नव्हता किंवा इथून पुढे असं होणार नाही असं म्हणण्याचा नव्हता. तर त्या ठिकाणी ती पत्नी आपल्या त्याच्यावर निर्णयावर ठाम राहिली. पण गणेश कोळी जो आहे तो तरुण डिप्रेशन मध्ये गेला. त्यानं त्याच्या बहिणीला फोन लावला, बहिणीला फोन लावून अक्षरशः रडून रडून सगळी घटना सांगितली की माझ्या बायकोचे अनैतिक संबंध आहे किंवा तिचं जे काय ते पहिलं प्रेम प्रकरण आहे त्याच्यामुळे ती खूप अवघड झालंय किंवा काय झालंय. आणि त्यानं इतका संताप त्याचा अनावर झाला की त्यानं थेट घराच्या फॅनला फाशी लावली, त्या रूमच्या तिथंच जिथं राहत होती ती बायको, तिथंच फाशी घेतली. अशा प्रकारची माहिती आता बीड जिल्ह्यामधून अंबाजोगाई तालुक्यामधून समोर आलेली. अशा प्रकारचा एक गुन्हा अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आजकाल जे आपण पाहतो तर अशा प्रकारचे काही घटना आता वाढायला लागलेल्या आहेत. तिथून पुढच्या पिढीमध्ये नेमका हा बदल कशामुळे होतोय हे बघणं सुद्धा आता महत्वाचं झालंय. कारण अगदी 12च दिवस झाले होते, जास्त दिवसही नव्हते झाले किंवा कुठलीही गोष्ट विचार करून सुद्धा कुठलीही गोष्ट झालेली नाही याच्यामध्ये, या प्रकरणावरून आपल्याला कळत आहे. पण नेमकं तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.